सपोजिटली डेंजरस फोर्ट. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. साप कसला प्रकार आहे हा? हाय व्लॉग, वेलकम टू माय गाइज. काय म्हणणार? अतिशय देसी. आता जस्ट इंडियात आली आहे. इतका उकाडा असूनही आम्ही जॅकेट घातलेलं आहे. थंडी आहे. आज आम्ही आलोय एका माउंटन ट्रेल वरती. ईगल्स नेस्ट असं या ट्रेलचं नाव आहे. त्या पार्क केली गाडी आणि इथून चालत आलोय. असं जाणार आणि एक माझ्या मते 1 तासाचं लूप आहे, तर मजा येणार आहे. फोन ना पडतोय खिशातनं. ठेव ना बॅगेत. केलं ना किंवा तुझ्या खिशात ठेवू? नाही, माझा खिसा काय डोरेमॉनचं पॉकेट आहे का? हो, त्याच्यात ठेव. चला. तुमचं काय आहे? तो फोर्ट कुठला आहे आपला? कुठला फोर्ट आहे तो? खूप स्टीप आहे. नाशिकचा सगळ्यात सपोजिटली डेंजरस फोर्ट. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. हरिहर फोर्ट. हरिहर फोर्टचं नाव आठवत नव्हतं. शेम ऑन मी. गेलीस कधी? हॅरियर फोर्ट म्हणते. टाटा हॅरियर फोर्ट. कॅनेडियन हॅरियरच बोल. हो का? कुठे तुमचं सिटिझनशिप दाखवा बरं मला. आय हॅव PR. मी अजाडे पण आहे. मोर दॅन 2 years. चालत येत आहे सिटिझनशिप. चालत येत आहे. थोडा वेळ लागतोय त्याला, हळूहळू चालत येत आहे. ती बघा भटकती आत्मा. आत्मा भटकती हैदराबादची. एवढा मस्त वातावरण आहे. ऊन नाही, काही नाही. हां, आम्हाला शायनिंग मारायची गॉगल घालून. मला गॉगल पाहिजे. पाहिजे. धडपडशील गॉगल घालून काहीतरी. चल ना. येते. माझ्या मागे नको लपोस. आता माझी हाईट छोटी आहे, तर तू मला असं काहीतरी बोलून माझा अपमान करू नको. सगळ्या छोट्या हाईटवाल्या लोकांना माझ्याकडनं खूप जास्त सॉरी, पण मी हिचा अपमान करणार आहे अधूनमधून. छोटी हाईट असल्यामुळे तर सहन करा. तुझी बायको धडपडी आहे माहिती आहे मला. लास्ट टाइम क्विज पण टाकली होती मी लोकांसाठी. पाणी कहाँ से साचा है यहाँ? पाणी कहाँ से साचा है यहाँ पे, असं तिचं म्हणणं आहे. डेंजरस रिव्हर क्रॉसिंग. तू फायनल डेस्टिनेशन म्हणला, ती म्हणली आलो. फायनल डेस्टिनेशन कधी येऊ नाही असं मला वाटतं. स्पेशली जे 90s वाली मुलं आहेत त्यांना माहिती आहे का बरं. मम्मी काय 2006 हे छडू. हे ट्रेकिंग करणाऱ्या लोकांनी ते रॉक्स रचून ठेवलेत. असं कुठेही जाऊ नको तिकडे. सॉरी ताई. साप. मी घेऊन जातो. चला. किती सुंदर दिसतंय. मला जाऊन खूप चांगला व्ह्यू आहे. आता वी आर एट दिस पॉइंट राइट, सो हमें यहाँ से आगे जाना है, देन विल टेक अ लेफ्ट. अरे छोट्या, कुठे जंगलात भटकतोस? चेतन, इथे पडल बर का?
पडल आणि पडेल असा मी विनोद केला आहे घाणेरडा. आम्ही आत्ता एका सिम्पल रूटवर येत होतो पण आम्हाला डिटोर मिळाला आणि गॅस वॉट आम्ही कुठे आलो आहे या रॉकवाल्या प्लेसवर आलो परत. आणि आता आम्ही आधीच्या ट्रेलवरनं जाणार जो थोडासा डिफिकल्ट आहे पण त्याच्यातच मजा होती. कारण आत्ता जिथून आम्ही चालत येत होतो तो साधा रस्ता होता, फक्त ATVs आणि HRT होता आणि काय मजा येत नव्हती फारशी. अँड वी आर फायनली डन विथ द ट्रेल. पार्किंग लॉटमध्ये आलो आहे परत. रस्ता क्रॉस करायला थांबलो आहे आता. कसं वाटलं? मजा आली? खूप जास्त. ओके. आम्ही कुठे चाललोय माहितीये का? सनसेट बघायला. अगदीच अलौकिक दिसतंय. इतकं सुंदर मी कधीच काय बघितलं नाही. अर्थात लग्नाच्या वेळेस बघितलं होतं पण हे काहीच्या काही आहे, म्हणजे काहीच्या काही आहे. तुम्हाला 2 मिनिटात जवळ जाऊन दाखवतो. ते जे आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला ना. हो, चेरी ब्लॉसम ना. इथे चेरी ब्लॉसम आहे. आता ते चेरी ब्लॉसम आहे की नुसतंच रंगीबेरंगी पानं आहेत ते नाही माहिती, पण खूपच सुरेख आहे जे काय ते मला दाखवेन थोड्या वेळात. नुसता फेरफटका, सध्या नुसता फेरफटका मारतोय आम्ही. नुसते नुसते अहो नुसते नसतं. नुसते नसता नसते नुसते नसता नसता नुसते असतं. मला जेन्युइनली वाटतं की यापेक्षा सुंदर सिनरी मी कॅनडात किंवा रादर कुठेच बघितले नाही आहे. काय कमाल आहे सगळं. म्हणजे इथे सनसेट होतोय, रादर झालाय आणि वरती चंद्र दिसतोय. अशक्य सुंदर दिसतंय सगळं. अशी एंटरटेनमेंट असते 24 तास. धूम धडाम धडम धडाम 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 चालू आहे काहीतरी. रील होता. रील असो किंवा फील असो, लहान मुलं कशी काहीतरी आपलं शब्द इन्व्हेंट करतात, काहीतरी आवाज काढत असतात 24 तास. तसला प्रकार आहे हा. कसला प्रकार आहे हा? हो. कशाला यायचं? 12 डिग्री आहेत आत्ता कमीत कमी आणि कॅनडामध्ये -38 तरी बघितलंय मी एकदा. आणि ऑन अन ॲव्हरेज -22 -25 असतं. बाहेर पडणं शक्य नाहीये माझ्याकडून. हायबरनेट करणारच का? हायबरनेट नसेल माहिती. अहो मी विचार करतो की हे झाड मला पिंपळासारखं वाटतं. आपल्याकडे अशी पिंपळाची झाडं असतात तशी याची पानं आहेत, पण माहिती नाही नक्कीच पिंपळाचं तर नाही. कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय. परत सुरू झाली. आत्ता मी जेव्हा तिकडे फोटोज काढत होतो आमचे, तेव्हा एक चायनीज काका आणि त्याच्यानंतर कॅनेडियन काकू असे 2-3 कॉम्बिनेशनमध्ये आमच्याकडे येऊन कौतुकाने हसून गेले. माहिती नाही ते कशाने हसत होते की काही आजकालची मुलं असं होतं की काय आजकालची मुलं मजा करतात असं होतं, माहिती नाही. Was you really born now? I really should've known.